नमस्कार. आजची आपली गोष्ट एका जातक कथेतून आलेली आहे. ही गोष्ट आहे एका कासवाची, ज्याला आपलं घर, आपली जागा इतकी प्रिय होती की त्याने त्यासाठी काहीही पणाला लावलं. चला तर मग या साध्या वाटणाऱ्या गोष्टीत काय खोलवरचा अर्थ दडलाय ते पाहूया. पण सुरुवात करूया एका मूलभूत प्रश्नानं. खरंच घर ही नेहमीच सगळ्यात सुरक्षित जागा असते का? साहजिकच आपण सगळेच आपल्या घराला आपल्या कम्फर्ट झोनला चिकटून असतो. पण विचार करा, जर हीच जागा, हीच सवय आपल्यासाठी धोकादायक ठरू लागली तर? ही कथा आपल्याला बरोबर याच विचारात पाडते. तर कथेची सुरुवात श्रावस्तीमधील एका कुटुंबापासून होते. झालं असं की त्यांच्या घरात मलेरियासारख्या एका भयंकर तापाची साथ पसरली होती आणि बघता बघता संपूर्ण कुटुंबच धोक्यात आलं होतं. अशा परिस्थितीत त्या कुटुंबातल्या आई-वडिलांनी आपल्या मुलासमोर एक खूपच कठीण पर्याय ठेवला. ते त्याला म्हणाले, बाळा, एकतर तू इथेच आमच्यासोबत थांब आणि मर, किंवा इथून पळून जा आणि स्वतःचा जीव वाचव. ही एक अशी निवड होती जिथे भावना आणि जगण्याची इच्छा यात मोठी लढाई होती. मग त्यांनी मुलाला काय करायचं ते अगदी स्पष्टपणे सांगितलं. 1. भिंतीला भगदाड पाडून घरातून पळून जा. 2. कसाही करून आपला जीव वाचव. आणि 3. जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा परत येऊन घरात लपवलेला खजिना शोध आणि आपल्या कुटुंबाचं नशीब पुन्हा घडव. आणि हो, त्या तरुणाने तसंच केलं आणि त्याचा जीव वाचला. आता काही काळ लोटतो आणि हा वाचलेला तरुण थेट गुरूंकडे जातो आपली कहाणी सांगायला. त्याची ती गोष्ट ऐकल्यावर गुरूंना त्यात एक खूप खोल अर्थ दिसला. त्यांनी त्याला सांगितलं की ही समस्या काही आजची नाहीये. आणि मग गुरु त्याला एक खूप जुनी गोष्ट सांगतात. ते म्हणाले, अरे, पूर्वीच्या काळीसुद्धा जेव्हा असं संकट यायचं तेव्हा काही लोक घराच्या मोहात इतके अडकायचे की ते योग्य वेळी तिथून बाहेरच पडत नसत आणि स्वतःचा नाश ओढवून घेत. आणि इथूनच एका नव्या बोधकथेची सुरुवात होते. तर आता विचार करा, आपण बनारस जवळच्या एका नैसर्गिक तलावाच्या काठी उभे आहोत. हा तलाव एका मोठ्या नदीला जोडलेला आहे. पण त्या वर्षी दुष्काळाचं सावट होतं आणि याची कुणकुण तिथल्या मासे आणि कासवांना आधीच लागली होती. आता इथे गंमत बघा. धोका तर सगळ्यांसमोर सारखाच होता, पण त्याला सामोरे जाण्याचे मार्ग 2 होते. तलावातले बहुतेक मासे आणि बाकीची कासवं त्यांनी आपल्या आतल्या आवाजाचं ऐकलं. पाणी कमी व्हायच्या आतच ती सगळी सुरक्षिततेसाठी त्या मोठ्या नदीकडे निघून गेली. पण एक कासव मात्र तिथेच थांबलं. त्याचं म्हणणं होतं, छे, मी इथेच जन्मलो, इथेच वाढलो. हे माझ्या आईवडिलांचं घर आहे. मी हे सोडून कुठेही जाणार नाही. आणि त्याने काय केलं तर स्वतःला त्याच तलावातल्या मातीत गाडून घेतलं. आणि मग आला कडक उन्हाळा. तलावाचं पाणी सगळं आटून गेलं, जमीन भेगाळून गेली. त्याचवेळी बोधिसत्व, जे त्या जन्मात एक कुंभार होते, ते माती न्यायला म्हणून बरोबर त्याच ठिकाणी आले. त्यांना बिचाऱ्यांना काय माहीत की त्या कोरड्या जमिनीखाली कुणीतरी लपून बसले. आणि खोदता खोदता अचानक खण्डकन आवाज झाला. त्यांची कुदळ जमिनीतल्या एका कठीण वस्तूला जोरात लागली. ती वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या कासवाचं कवच होतं. कुदळीच्या एकाच घावानं त्याच्या कवचाला तडा गेला आणि ते मातीच्या ढिगाऱ्यासारखं जमिनीवर आदळलं. त्या वेदनेत ते कासव स्वतःशीच विलाप करू लागलं. ते म्हणालं, मी इथेच जन्मलो, इथेच जगलो. ही मातीच माझा एकमेव आसरा होती. पण आज ह्याच मातीने माझा विश्वासघात केला. किती दुःखद विरोधाभास आहे हा, नाही का? ज्याला त्याने आपलं संरक्षण समजलं तेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. मरता मरता त्याने त्या कुंभाराला एक शेवटचा आणि खूप महत्त्वाचा संदेश दिला. तो म्हणाला, जिथे तुला जीवन मिळेल तिथे जा, मग ते जंगल असो किंवा गाव. शहाणे लोक प्रत्येक जागेला आपलं घर मानतात. मृत्यूला स्वतःवर ताबा मिळवू देण्यासाठी एकाच जागी अडकून राहू नकोस. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. बोधिसत्वानं म्हणजे त्या कुंभारानं या दुःखद घटनेचा उपयोग एका मोठ्या शिकवणीसाठी करायचं ठरवलं. त्यांनी ते मेलेलं कासव उचललं आणि गावातील सगळ्या लोकांना एकत्र बोलावून घेतलं. त्यांनी लोकांना एकदम सरळ सोप्या भाषेत सांगितलं, ह्या कासवाकडे बघा. जेव्हा बाकीचे सगळे प्राणी सुरक्षित ठिकाणी नदीत निघून गेले तेव्हा हा फक्त आपल्या घराच्या मोहापायी इथेच थांबला आणि त्यामुळेच याचा अंत झाला. हा धडा इतका स्पष्ट होता की तो थेट काळजाला भिडला. अति आसक्ती ही विनाशाकडेच नेते. आणि हा धडा फक्त घरापुरता मर्यादित नव्हता, हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी लोकांना सल्ला दिला की कोणत्याही सांसारिक गोष्टीला चिकटून राहू नका. मग ते आपलं पाहणं, ऐकणं, चव घेणं असो, आपली मुलं बाळं असोत, नोकरचाकर असोत, किंवा मग सोनं नाणं असो, कोणत्याही गोष्टीची आसक्ती ठेवू नका. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल,
पण या शिकवणीचा प्रभाव इतका जबरदस्त होता की असं म्हटलं जातं की बोधिसत्वांनी दिलेला हा उपदेश संपूर्ण भारतात पुढची तब्बल 7,000 वर्ष लोकांच्या लक्षात राहिला. एका छोट्याशा घटनेतून मिळालेला धडा इतका काळ टिकला. चला आता या जुन्या गोष्टीतून पुन्हा वर्तमानात येऊया, त्या तापातून वाचलेल्या तरुणाकडे. ती जुनी गोष्ट सांगून झाल्यावर गुरूंनी त्या कथेचा संबंध थेट वर्तमानाशी जोडला. त्यांनी त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगितली. गुरूंनी सांगितलं की त्या गोष्टीत घराला चिकटून बसलेलं ते कासव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून त्यांचाच प्रिय शिष्य आनंद होता, आणि तो ज्ञानी कुंभार ते स्वतः गुरूच होते. ह्या एका गोष्टीने त्या कथेला एक पूर्णपणे वेगळा आणि खूप वैयक्तिक अर्थ दिला. हा सगळा बोध ऐकल्यानंतर आणि त्यातला जन्मोजन्मीचा संबंध समजून घेतल्यावर त्या तरुणाच्या मनावरचा आसक्तीचा पडदा दूर झाला. त्याला ज्ञानाचा प्रकाश दिसला. धोक्याच्या वेळी योग्य निर्णय घेणं किती महत्वाचं आहे हे त्याला आता खऱ्या अर्थानं कळलं होतं. आणि ही संपूर्ण कथा आपल्याला एका अंतिम प्रश्नाजवळ आणून सोडते. ज्याप्रमाणे त्या तरुणासाठी त्याचं घर एक धोका बनलं होतं आणि त्या कासवासाठी त्याची ओळखीची माती एक सापळा ठरली, तसंच आजच्या जगात आपल्यासाठी अशी कोणती आरामदायी गोष्ट, कोणती सवय किंवा कोणती जागा असाच एक सापळा बनू शकते, यावर विचार करायला हवा.